हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर VS व्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज बनवणार होते मिल्क केक म्हणजेच कलाकंद, तुम्ही काही म्हणू शकता. चला तर बघूया. तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे गोकुळचं, तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता. त्यानंतर कढई घेतली आहे मोठी. त्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण दूध हे खाली लागणार नाही म्हणून. आणि नंतर दूध टाकून घ्यायचं. तर दूध वगैरे टाकलेलं आहे आणि दूध टाकल्यानंतर फुल गॅस करून याला कंटिन्यू हलवत राहायचं. तर दुधाला उकळी आलेली आहे आणि हे साईडचे जे राहतं ना ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. तर दूध बघू शकता तुम्ही, हाफ क्वांटिटीमध्ये झालेलं आहे. तर असंच कंटिन्यू हलवत राहायचं. आणि दुधाचं टेक्स्चर हे थोडंसं दाणेदार झाल्यासारखं जर दिसत असेल तर त्यामध्ये आपण लिंबाचा रस किंवा तुरटी घालायची. तर तुरटी मी घालते आहे, त्याची क्वांटिटी बघू शकता, खूप थोडी घेतली आहे मी, जास्त घालायची नाही. कारण याच्यामध्ये ना थोडंही काही जास्त झाले की चव लगेच बदलून जाते याची. तर हे बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे. आणि आपण याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहोत, कारण हे जे दुधाचे टिपके आहेत ना ते उडत आहेत, तर ते नाही उडून येणार हे घातल्यामुळे. आणि आपल्या केकलाही मऊपणा येईल. हे मिक्सचर तयार होत आहे तोपर्यंत आपण याला सेट करण्यासाठी एक पातेलं घेऊया आणि त्या पातेल्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊया. तर बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे. तर याच्यामध्ये आता स्वीटनेससाठी आपण साखर घालूया. तर साखरेचं प्रमाण हे थोडं थोडं घालायचं, कारण एकदम साखर घातली की त्याचं पाणी होईल, त्यामुळे थोडी थोडी साखर घालायची. एक 4-5 वेळेस घातली तरी चालतं. तर मी पूर्ण साखर टाकून घेतलेली आहे. दूध हे बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपला मिल्क केक हा तयार झालेला आहे आता. तर या मिश्रणाला आपण आपल्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया, ज्याला आपण तूप लावलं होतं त्याच्यामध्ये. आणि टाकल्यानंतर याला एक 4-5 घंटे असंच साईडला ठेवून देऊया आणि नंतर आपण काढूया. तर 4-5 घंटे झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. याच्या वड्या पाडून घेते मी. वड्या पाडून झाल्यानंतर मिल्क केक बघू शकता कसा छान दिसत आहे आणि तो खायलाही तेवढाच टेस्टी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा. आजच्यासाठी बस एवढंच. थँक्यू.